सांगलीत भर वस्तीत थरारक गोळीबार. 14 वर्षीय वेदांत बंडगरचा जागीच मृत्यू, शहर हादरले. सांगली शहरातील संजयनगर परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेत 14 वर्षीय वेदांत मारुती बंडगर याचा मृत्यू झाला. भर वस्तीत घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या संजयनगर येथील निवासस्थानी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात हल्लेखोर घुसले. त्यांनी प्रथम हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. त्यानंतर घरात उपस्थित असलेल्या वेदांत बंडगर याच्यावर गोळ्या झाडल्या. डोळ्यात गोळी लागल्याने वेदांतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात व्यावसायिक वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र नेमका हेतू आणि आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेनंतर संजयनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी. प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे. आरोपी हे एका गाडीमध्ये आले. साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं. त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं. पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे. तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत. आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेला आहे. पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत. त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे. फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे.